एक माझा उद्धव, सॉरी, एक माझा वैभव आणि दुसरा मी. का त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं, तिथे मी थांबलो होतो. कोणतरी म्हणले चेरशी उभा राहणार आहे. माहिती आहे का नाही चेरशी? तो चेरशा उभा राहणार आहे म्हणले. उद्धव, वैभव, भाषण आता बंदच करतो. आणि वैभव, मी तुला सांगतो, मी सकाळपासून हा सगळा कानोसा आजूबाजूला घेतला माझ्या सवयीप्रमाणे. काही चिंता करण्याची कारण नाही. कारण शेवटी हा जिल्हा कोणाचा आहे? नाथपाईंचा जिल्हा आहे, मधु दंडवतेंचा जिल्हा आहे, शिवरामराजे भोसलेंचा जिल्हा आहे. हा जिल्हा वामनराव म्हाडकांचा आहे. अशा गेले 4 दिवस मी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती फिरतोय. 2 दिवसापूर्वी रायगड जिल्हा झाला आणि आज तुमच्या समोर आहे सिंधुदुर्गामध्ये. आणि एक वेगळं दृश्य मला पाहायला मिळते. आपल्या काळामध्ये 2 चक्रीवादळं आली होती, टोकते आणि निसर्ग. ती आली आणि आपलं नुकसान करून गेली. ती वादळ होती समुद्रामध्ये. पण आता मला 2-4 दिवसामध्ये किनारपट्टीवरती एक भगवं वादळ दिसते. आणि हे भगवं वादळ दिल्लीच्या दिशेने निघालेलं आहे. जसं वादळ म्हटल्यानंतर वादळ असतं, पण आपलं भगवं वादळ वेगळं आहे. ज्यांच्या डोक्यामध्ये मस्ती आहे त्यांना मुळासकट उकडून टाकणारं हे वादळ आहे. मगाशी मी सिंधुदुर्ग किल्ल्यात गेलो आणि वैभवचं खरंच कौतुक केलं. भास्करराव उद्धव उद्धव म्हणत आहे की केवढे उद्धवमय झाले, त्याची एक प्रचिती आहे. पण वैभव, तुझं मी खरंच कौतुक का केलं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आपल्या या सिंधुदुर्गात आहे.